संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आगरीपाडा यांच्या वतीने सर्व खेळाडू तसेच मान्यवर तसेच क्रीडा रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्पर्धेतील दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील सकाळच्या सत्रातील पहिला सामना आपण पाहतोय. गेम चेंजर मापोली विपक्ष राहुल स्पोर्ट्स सोनटक्के. गेम चेंजर मापोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. P1चं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय. मोहम्मद पटेल स्ट्राईकला असेल तो रोहन. पहिला चेंडू राईटम राऊंड द विकेट मार्ग घेऊन सज्ज होतो मोहम्मद. सुशील आणि रोहन ही जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाकडून. पहिलाच चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू यष्टी रक्षकाकडे येतोय. पहिलाच चेंडू निर्धाव. धावसंख्येचं खातं काही उघडता आलेलं नाही पहिल्या चेंडूवरती. P1चं षटक असेल. या P1च्या षटकामध्ये पाहायचं किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल आणि सुशील ही जोडी मैदानामध्ये. मोहम्मद पटेल पहिलं वैयक्तिक षटक घेऊन हाताळतोय रायटम राऊंड द विकेट मारा घेऊन रोहनसाठी. आता मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. परत एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय. धावसंख्येचं मात्र खातं अजून सुद्धा उघडलेलं नाहीये ते राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाचं. झाला शेवटचा सामना खूप रोमहर्षक पाहिला आपण. आई गावदेवी कोलिवली विपक्ष जय हनुमान खुनी. पुढचा चेंडू मोहम्मदचा हाफ ट्रॅकर चेंडू बॅटची कट घेऊन शॉर्ट थर्ड मॅनला चकवा देत चेंडू येतोय सीमा. 4 धावांनी स्वतः संघाचं खातं उघडलं जात आहे. धावसंख्या होती ती बिनबाद 4. पहिलं षटक मार्गस्थ असताना सोनटक्के संघ. शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच मिड ऑन रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला बीट करून आलाय. एक पहिला चौकार आणि संघाचा आणि स्वतःचं खातं उघडतोय तो रोहन. धावसंख्या आहे ती 4. या धावसंख्येवरती पहिलं षटक मार्गस्थ असताना राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ. पुढचा चेंडू मोहम्मद पटेल राईट आर्म राऊंड द विकेट मारा रोहनसाठी. आता मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि नक्कीच एक निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी पाहिली आपण. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळलेत. एकच चेंडूवरती एक चौकार आला आणि संघाची धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. दरम्यान इथे आगमन होते विजयजी गोडे. आयोजक विजयजी गोडे यांचं इथे आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. आता मात्र चेंडूची कडा घेऊन बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सिली फाईन लेग मध्ये. दरम्यान एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावने धावसंख्या होते ती 5. या धावसंख्येवरती राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ. प्रथम स्ट्राईकला येतो तो सुशील. नॉन स्ट्राईकला जातोय तो रोहन. मोहम्मद पटेल चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो मोहम्मद पटेल. गेम चेंजर महापोली विपक्ष आपण पाहतो राहुल स्पोर्ट्स सोनटक्के. परत त्याच पद्धतीचा चेंडू होता. आता मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू होता. षटक समाप्तीची खून करतायत पंच. षटक समाप्तीची खून करतायत पंच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती बिनबाद 5. या धावसंख्येवरती. त्याला स्पीडअप करायचं मित्रांनो. आपल्याला सगळे सामने हे 4-4 षटकांचे खेळवायचे, त्याचं भान ठेवायचं आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ सज्ज राहायचं आहे. विराज स्पोर्ट्स शेलार विपक्ष स्वर्गीय सचिन इलेव्हन आगरीपाडा. ह्या दोन्ही संघाच्या संघनायकांची नोंद घ्यायची. आपली नेक्स्ट मॅच आहे. पहिली इनिंग संपेपर्यंत आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार पहिली इनिंग संपेपर्यंत आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. दरम्यान इथे आगमन होत आहे जितेंद्र गोडे यांचं. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. हे आई संतोषी माता चषक 2025 मध्ये उपस्थित सर्व खेळाडू, क्रीडा रसिक प्रेक्षक तसेच प्रमुख मान्यवर, आपल्याला विनंती असेल आपण इथे व्यासपीठावरती येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. नवीन गोलंदाज येतोय आहात पटेल. सलामीची जोडी आपण पाहतो 5. या धावसंख्येवरती. पहिलं षटक समाप्तीनंतर रोहन येतो स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला तो सुशील. आहात पहिला चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल तो रोहन साठी आणि सुंदर फटका पाहायचा. चेंडू हवेत जातोय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. झेल मात्र सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होती. जिथे एकही धाव नव्हती नक्की तिथे झेल सुटला आणि 2 धावा मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. या धावसंख्येवरती दुसरं षटक मार्गस्थ असताना राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ. नंतर आपण या पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत स्वर्गीय सचिन इलेव्हन आगरीपाडा इन ऍक्शन मध्ये मित गोडे आपण पाहणार आहोत.
सुंदर फटका बॅटची कट घेऊन सिली फाईन लेग रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. दरम्यान एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. दूरवर पसरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक मिड ऑन मिड ऑफ, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग आणि एक फाईन लेग, तसेच दोन शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग, कव्हर पॉइंट आणि एक पॉइंट वरती क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आता मात्र चेंडू जातोय काऊ कॉर्नर मध्ये. पाहायचंय चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. नक्कीच 4 धावनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्या. मात्र सुशील चांगली फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच धावसंख्येला वेगाने वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाकडून. नक्कीच आज थोडंसं शांत वातावरण आपण पाहतो आहे. संतोषी माता चषक 2025 मध्ये आग्रीपाडा अनगाव गावातील रहिवासी दत्ता कासार यांचं आकस्मिक निधन झालं. त्या निधनामुळे आज आपण थोडंसं शांत वातावरणामध्ये ही स्पर्धा खेळवतोय. नक्कीच ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव ही ईश्वरचरणी प्रार्थना असेल. पाहतोय स्क्वेअर लेग रेस मध्ये चेंडू जातोय वन बाउन्स, टू बाउन्स चौकार. नक्कीच थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे चेंडू अडवला असता तर नक्कीच एकेरी दुहेरी धाव मिळाली असती किंवा झेल झाला असता. मात्र चेंडू जातो बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 16 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत विराट स्पोर्ट्स शिलार आणि स्वर्गीय सचिन 11 आग्रीपाडा. जीत मडवी यांचे इथे आगमन होत आहे. इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आपण नेक्स्ट मॅच मध्ये जीत मडवी यांना. नक्कीच त्यांचं इथे आगमन होते. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, चला घाई करायची. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. बॅक टू बॅक 2 चौकार घेतले सुशीलने. आता मात्र चांगली फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये एक 40-50 प्लस असं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असेल. परत शॉर्ट पिच चेंडू होता. परत तेच क्षेत्रामध्ये निवडलं जाते. मात्र फाईन लेगचा खेळाडू कुठलाही चूक करत नाही. गडी बाद होतो पहिला सुशीलच्या रूपाने. पहिला हादरा बसतोय राहुल स्पोर्ट्स सोनटक्के. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय स्वप्नील. एक आक्रमक असा डावखुरी हाताचा फलंदाज स्वप्नील. नक्कीच षटकाराने चौकार खेचण्यात माहेर असलेला हा फलंदाज आपण पाहतोय. स्वप्नील येतोय मैदानामध्ये. सुशील मात्र 2 चौकार खेचल्यानंतर कॅच आउटच्या स्वरूपात बाद झालाय. आहात चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय, गडी बाद करण्यात यश आलंय. पाहिजे डावखुरी हाताचा फलंदाज स्वप्नील कशा प्रकारे फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. तसेच किरणजी मलब यांचे सुद्धा इथे आगमन झालेले. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जे कोणी मान्यवर इथे आजूबाजूला उपस्थित असतील, आपल्याला विनंती असेल मंडळाकडून की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. तसेच जितेंद्रजी गोडी हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो आहात स्वप्नील साठी. आता मात्र राईटम ओर द विकेट मारा असेल. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. चांगला फटका पाहतोय आपण. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. षटक समाप्त होते. या 6 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 22 या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आलेल्या पहिल्याच चेंडूवरती मात्र एक चांगला फटका खेळला स्वप्नीलने. चेंडू पाठवला तो फाईन लेग रिझन मध्ये. 6 धावांसाठी षटकार. पाहिजे वैयक्तिक पहिलं व सांगितलं तिसरं षटक घेऊन कोण येतोय गेम चेंजर महापुली संघाकडून गोलंदाजीसाठी. मित्रांनो आपण पाहतो आई संतोषी माता चषक 2025. आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आग्रीपाडा आयोजित ही स्पर्धा प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण पाहतोय. हे सुंदर असं थेट प्रक्षेपण. तसेच डीजे प्रतीक यांच्या माध्यमातून आपण सुमधुर असं संगीत ऐकतो. तसेच श्री साई माऊली डीजे मंडप डेकोरेटर्स शिवाजी पावशे आणि धनाजी पावशे यांच्या माध्यमातून आपण ही सुंदर अशी मंडप व्यवस्था पाहतोय. नक्कीच खूप चांगलं असं डेकोरेशन पाहतोय. ज्याला घाई करायचे महापुली संघ
नवीन गोलंदाज येतोय तो अदनान. प्रयत्न केला जातोय, पाहायचा आहे. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होते आणि थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पाहायचं, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. पंचांशी कुठल्याही संघाने वाद घालायचा नाही, पंच त्यांचा योग्य निर्णय देतील. पंचांशी कोणी वाद नाही घालायचा आहे, पंच त्यांचा योग्य निर्णय देतील. चौकार आहे मित्रांनो, चला चौकार येतोय. अवांतर धावा आहेत, या ओव्हर थ्रोचा चौकार मिळतोय. पंच धावा टोटल किती ते सांगायचंय, कारण की थ्रो केलेला आहे. 6 धावा असतील या चेंडूवरती. आपण थ्रो केलेला आहे. मापोली संघाचे क्षेत्ररक्षक, चला कोणत्याही प्रकारचा वादविवाद नाही करायचा आहे. आपण थ्रो केलेला आहे, त्यामुळे हा अतिरिक्त 4 धावा बहाल होतील त्या राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाला. 6 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती 36. पाहतोय आपण आई संतोषी माता चषक 2025. आयान तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती. स्वप्नील डावकुरे आता फलंदाज, यांनी नक्कीच 2 षटकार घेतलेत. पाहायचंय आता मात्र मोठा फटका. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा पार, षटकार. 6 धावा. नक्कीच आक्रमक अशी फलंदाजी करतोय स्वप्नील. 3 मोठे षटकार घेतलेत आणि आपल्या संघाला एक समाधानकारक अशा धावसंख्येकडे नक्कीच नेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या धावसंख्येवरती. स्वप्नील वैयक्तिक खेळतोय 20 या धावसंख्येवरती. तसेच संतोष भोईर, एक लिजेंड क्रिकेटर संतोष भोईर हे यांचं इथं आगमन होतं. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. तसेच पुंडास गावातील स्वप्नील शेलार यांचं इथं आगमन झालंय. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. चला स्पीडअप करायचं आहे, चेंडू पुरवायचा आहे आतमध्ये. 6 धावांनी 20 धावा झाल्या स्वप्नीलच्या. वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती खेळतोय स्वप्नील. धावसंख्या झाली ती 42, सॉरी 48, 42 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पुढचा चेंडू आयांचा, सामना करेल तो स्वप्नील. सुंदर फटका पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय, सुंदर झेल पकडला जातोय. स्वप्नील बाद होतोय 42 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये. नयन येतोय नवीन फलंदाज. स्वप्नील मात्र 20 या धावसंख्येवरती बाद होते. 3 षटकार खेळून आपल्या संघाला एक आव्हानात्मक अशा धावसंख्येकडे नेण्याचा नक्कीच प्रयत्न केला. स्वप्नीलने 3 षटकार घेतले. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत विराट स्पोर्ट्स शेलार विपक्ष स्वर्गीय सचिन निलवण आगरीपाडा, दोन्ही संघाचे संघनायक. पहिली इनिंग संपेपर्यंत आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे आणि आजच्या दिवसातील सर्व संघाच्या संघनायकांना नोंद असेल. आपण संघ इथे उपस्थित असाल तर आयोजकांशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा, याचं भान ठेवायचंय. नयन येतोय नवीन फलंदाज. आयान राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. नयनसाठी धावसंख्या आहे ती 42. 4थं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक. आता मात्र मोठा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या गड्याचं पतन होतंय. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये गडी बाद होत आहेत.
धावसंख्या स्थिरावली जाते ती 42 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज येतोय शुभम. नक्कीच बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत ते आयनने. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये 2 निर्धाव चेंडू एक प्रकारे आले. धावसंख्या स्थिरावली गेली 42 या धावसंख्येवरती. पहिलं षटक पाहिलं आपण मोहम्मद पटेलचं, त्यामध्ये नक्कीच 5 धावा खर्च झाल्या होत्या. नंतर मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. स्वप्नीलच्या माध्यमातून 3 षटकार पाहायला मिळाले आपल्याला. आता आयन आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय शुभमसाठी. सोडून दिलेला चेंडू पाहायचा, पंचांचा इशारा येतो. हा निर्धाव चेंडू. षटक समाप्त होते, पहिली इनिंग संपते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 42-43 धावांचं आव्हान असेल ते गेम चेंजर मापुली संघासमोर. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेतोय. स्वर्गीय सचिन येऊन आगरीपाडा विपक्ष विराट स्पोर्ट्स शेलार, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मी विनंती करीन संतोष भोईर आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा नाणेफेक करायचे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत स्वर्गीय सचिन 11 आगरीपाडा विपक्ष विराट स्पोर्ट्स शेलार. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. आमच्या समोर आमचे प्रमुख मान्यवर संतोषजी भोईर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. दोन्ही संघाला टॉस दाखवतो आम्ही. ASM 2025. कॉल कोण देत? शेलार संघ विराट स्पोर्ट्स शेलार संघाचा कर्णधार देईल कॉल. पाहायचंय 2025 कॉल येतोय. नाणेफेक जिंकतोय विराट स्पोर्ट्स शेलार संघ. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं. नक्कीच विराट स्पोर्ट्स संघ आपण नाणेफेक जिंकले. काय निर्णय असेल मित्रा? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच सकाळच्या सत्रातील सामना असेल. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत रोखण्याचा समोरचा संघ हा घरच्या मैदानावरती होतो, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35-40. नक्कीच 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. जीत मडवी माझ्या समवेत आहेत. नक्कीच आपलं घरचं मैदान आहे, कशा प्रकारे खेळ या मैदानावरती कराल आणि नक्कीच एक अटीतटीचा सामना पाहायला मिळेल का? हो, नक्कीच दोन्ही संघाने देतो शुभेच्छा. ओळेत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये मैदानामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. महापोली पक्ष 60%. नेक्स्ट मॅच सामना जो असेल सचिन 11 आगरीपाडा विपक्ष विराट स्पोर्ट्स शेलार. नाणेफेक जिंकले शेलार संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी जाते महापोली संघाची. चॉईस बॉल नाही आहे मित्रा. जो बॉल दिला जाईल एकच सिंगल बॉल असेल. चॉईस बॉल कुठल्याही संघासाठी नसेल याचं सर्व कर्णधारांनी भान ठेवायचं आहे. स्वर्गीय सचिन 11 आगरीपाडा संघाचे संघनायक आपले सर्व खेळाडू कुठे असतील आपले कर्णधार आपल्याला इथे व्यासपीठाच्या पाठीमागे जमा करतात.
43 धावांचं आव्हान असेल. पाहिजे कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जाईल. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आम्हाला जे टॉस बॉक्ससाठी आर्थिक सहकार्य लाभलंय साहिल रमेश कासार यांच्याकडून स्वर्गीय सचिन सतीश गोने यांच्या स्मरणार्थ, तसेच त्यांचे वडील रमेश रामचंद्र कासार यांच्या स्मरणार्थ, तसेच जे खेळाडू कक्ष आम्हाला उपलब्ध झाले जनाबाई गंगाराम कासार यांच्या स्मरणार्थ अरुण गंगाराम कासार यांच्याकडून या सर्व मान्यवर देणगीदारांचे मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. ओळ्यात आपण मैदानामध्ये चालू असलेला सामना गेम चेंजर म्हापोली विपक्ष राहुल स्पोर्ट्स सोनटक्के. स्ट्राईकला तो फलंदाज मोहम्मद. सुजल पहिला चेंडू घेऊन सज्ज. सुंदर फटका लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय. दरम्यान एक धाव मिळते. स्वतःच संघाचं खातं उघडलं ते 43 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. आरफात येतोय नवीन फलंदाज. स्ट्राईकला पाहायचंय. सुजल मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 43 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र मोठा फटका पाहतोय. क्षेत्ररक्षक झेलवरती पोहोचतोय का पाहायचंय. क्षेत्ररक्षक दूरवरून झेलवरती पोहोचतोय आणि सुंदर झेल पकडला जातो. पहिल्या गाड्याचं पतन होतंय 1 या धावसंख्येवरती महापोली संघ. नवीन फलंदाज आयान पटेल. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक धावली. दुसऱ्या चेंडूवरती सुजलने मात्र चांगलं कमबॅक केलं. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. मिड विकेटवरचा क्षेत्ररक्षक लॉंगॉनपर्यंत धावत जाऊन एक चांगला झेल पकडला आणि नक्कीच पहिल्या गाड्याचं पतन होतंय मापोली संघाचं. 43 धावांचा पाठलाग करताना आपण मित्रांनो पाहतोय ही संतोषी माता चषक 2025. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय सुजल. राईट मोर द विकेट मारा असेल तो नवीन फलंदाज आयांसाठी. सुंदर फटका आपण पाहतोय. सिलिमिडॉन मध्ये भावेश भगत येतात वेगाने चेंडूवरती. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण भावेश भगत यांच्या माध्यमातून. विद्यमान सदस्य आहेत कवळ ग्रामपंचायतीचे भावेश भगत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. सुजल आपल्या गोलंदाजी मार्गावरती परत एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकला असेल फलंदाज मोहम्मद. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र चांगला फटका पाहतोय आपण. फाईन लेग रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. 4 धावा. नक्कीच 4 धावांनी धावसंख्या वेगाने हलते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक चालू असताना आपण पाहतोय गेम चेंजर महापोली संघ 43 धावांचा पाठलाग करतोय. त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत स्वर्गीय सचिन 11 आग्रीपाडा विपक्ष विराज स्पोर्ट्स शेलार. विराज स्पोर्ट्स शेलार संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सुजलचा पुढचा चेंडू मोहम्मदसाठी. परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडासा स्वैर चेंडू पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. हा अवंतर चेंडू एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या येते 7 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 7. चला थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. सुजल आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल मोहम्मदसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. एक खेळाडू डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध तैनात केला जातोय जेणेकरून शफल होऊन खेळण्याचा जो प्रयत्न तो यशस्वी. चेंडू हवेत येतोय. पाहायचं क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय. सुंदर झेल पकडला जातोय. मोहम्मदच्या रूपाने दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या आहे ती 8 या धावसंख्येवरती. 7 या धावसंख्येवरती सॉरी. नक्कीच एका संघामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करणारा आयन पटेल पाहिला. नॉन स्ट्राईकला आयन पटेल पाहतोय. आता नवीन फलंदाज येतोय तो सुद्धा आयनच आहे. एका संघामध्ये 3-3 आयन आहेत. दरम्यान माझे सहकारी समालोचक म्हणून आज माझ्याबरोबर जे इथे मला सहकार्य करतील असे परेश पराड हे इथे उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा इथे समालोचन कक्षाशी जोडायचं आहे.
परेश पराड हे माझ्याबरोबर आज सहकारी समालोचकाची भूमिका निभावतील. तसेच स्कोररच्या रूपात आपण पाहिलं कौस्तुभ गोडे आणि हिमांशू चौधरी हे दोन्ही युवा स्कोरर आपण पाहतोय. आई संतोषी माता संघाचे सुजल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल आयांसाठी. दोन्ही आयान नावाचे फलंदाज पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला. आता मात्र चांगला चेंडू कमबॅक करतोय. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धारितात. पहिले षटक समाप्तीची खून करतात पंच. नक्कीच बॅक टू बॅक चांगले चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावली 7 या धावसंख्येवरती. पहिले षटक समाप्तीची खून केले पंचांनी. आपल्याला पंच म्हणून आपण पाहतोय श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट पंच पॅनल महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप भंडारीजी कोलिवली तसेच बाला पवार कोशिंबे हे मान्यवर पंच आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत. एक चांगला निर्णय अचूक निर्णय देण्यात माहेर असलेले हे पंच. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती रोहन सज्ज होतोय. एक अष्टपैलू खेळाडू रोहन. मैदानामध्ये आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय विद्यमान सदस्य कवाड ग्रामपंचायतीचे भावेश भगत. एक अनुभवी असे खेळाडू नक्कीच आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः मैदानामध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळते आपल्याला. रोहन येतोय नवीन गोलंदाज. स्ट्राईकला असेल आयान, नॉन स्ट्राईकला सुद्धा आयान. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या आपण पाहतोय 7. एक गडीबाद 7. तसेच नेक्स्ट मॅचमध्ये आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत महेश गोने यांना. नक्कीच एक अनुभवी खेळाडू नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत इन ॲक्शनमध्ये. दरम्यान पहिला चेंडू सुंदर चेंडू हाताळतोय तो रोहन. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते दुसऱ्या षटकात सुद्धा 7 या धावसंख्येवरती. गेम चेंजर महापोली संघ 43 धावांचा पाठलाग करताना. दूरवर पसरलेले क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. डीप कव्हरमध्ये एक खेळाडू पाहतोय. लॉंग ऑनमध्ये एक खेळाडू पाहतोय. मिड ऑनमध्ये स्क्वेअर लेगमध्ये आणि फाईन लेग या सीमारेषेवरती आपण दूरवर पसरलेले क्षेत्ररक्षक पाहतोय. जितेन डिंगोरे यांचं आगमन झाले. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. पुढचा चेंडू रोहनचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल आयांसाठी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन आणि मिडॉनच्या दरम्यान. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. सुंदर फेकी पाहिजे आपल्याला. गडी धावाच्या स्वरूपात बाद होतोय. एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान. धावसंख्या होते ती 8 या धावसंख्येवरती. अरमान पटेल येतो नवीन फलंदाज. पाहायचंय चांगली गोलंदाजी करतोय रोहन. अष्टपैलू खेळाडू आहे सोनटक्के संघाचा. चांगली फलंदाजी केली होती. चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय. पाहायचंय 43 धावांचा पाठलाग करताना. धावसंख्या मात्र 8 या धावसंख्येवरती स्थिरावले. आपण मित्रांनो पाहतोय आई संतोषी माता चषक 2025 आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आग्रीपाडा आयोजित ही स्पर्धा कवाड अंबाडी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा पाहतोय. एक चांगलं असं आयोजन, भव्य दिव्य असं मैदान आणि एक चांगलं व्यासपीठ पाहतोय. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. पंच आपण वारंवार वान करायचं आहे कारण की आपल्याला लास्टच्या मॅचेस सुद्धा 4-4 षटकांच्या खेळवायचे त्याचं भान ठेवायचं आहे. रोहन सज्ज होतो गोलंदाजी मार्गावरती. अरमान असेल नवीन फलंदाज स्ट्राईकला. आता मात्र बॅटची कड येते का पाहायचंय. पंच मात्र पंतांची वाद नाही घालायचा आहे. कृपया पंतांची नाही वाद घालायचा आहे. स्वप्नील स्वप्नील पंतांची प्लीज वाद नका घालू. आपली स्पर्धा आहे पंत
चला धावसंख्या स्थिरावते ती 8 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज पाहतोय आपण मैदानामध्ये अब्दुल कादरी येतोय. रोहन मात्र चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच 2 चेंडू चांगले हाताळलेत. पाहिजे पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय रोहन अब्दुल साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आता मात्र चेंडू हवेत. यष्टीरक्षक स्वप्नील झेल खाली येतोय. पाहायचाय झेल पकडला जातोय. गडी बाद होतोय. महापोली संघाला आणखीन एक धक्का बघतोय. धावसंख्या मात्र स्थिरावते ती 8 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज येतोय अरमान पटेल. थोडीशी पिछेहाट पाहायला मिळते. धावसंख्येचा पाठलाग करताना नक्कीच थोडीशी संत सुरुवात पाहतोय. बॅक टू बॅक गडी बाद होत आहेत आणि महापुरी संघ थोडासा बॅकफुटला पाहतोय आपण. रोहन मात्र चांगली योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय अरमान पटेल. आता मात्र बॅटची कडा घेऊन परत स्वप्नील झेल खाली येतोय आणि आता मात्र हॅट्रिक पूर्ण होते. विकेट हॅट्रिक घेतोय तो रोहन. अभिनंदन. तिन्ही झेल आपण पाहिलेत ते स्वप्नीलनेच घेतलेत. दोघे सख्खे बंधू आहेत का? दोघे सख्खे बंधू आहेत. नक्कीच काय कामगिरी पाहतोय आपण राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघासाठी. 3 चेंडूवरती 3 गडी बाद केलेत बॅक टू बॅक आणि तिन्ही झेल घेतलेत ते स्वप्नीलने. कौनेन येतो नवीन फलंदाज. धावसंख्या मात्र 8 या धावसंख्येवरती स्थिरावते. थोडं स्पीडअप करायचं. चला पहिल्या सामन्यासाठी खूप विलंब लागलाय. कौनेन येतो नवीन फलंदाज. सहा फलंदाज बाद झालेत 8 या धावसंख्येवरती. नक्कीच बॅकफुटला पाहतोय आपण महापोली संघ गेम चेंजर. महापोली संघाला नक्कीच गेम चेंज करावं लागेल. आता मात्र नक्कीच चांगली फटकेबाजी करावी लागेल. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी होते रोहनच्या माध्यमातून. या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होते रोहन. सामना करेल तो कौनेन हा नवीन फलंदाज. पहिलाच चेंडू त्यासाठी असेल. चांगला चेंडू पाहतोय आपण. निर्धाव चेंडूने षटक समाप्तीची खून करतायत पंच. धावसंख्या स्थिरावली ते 8 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत इन ॲक्शन मध्ये. स्वर्गीय सचिन 11 आगरीपाडा विपक्ष विराज स्पोर्ट्स शेलार. दोन्ही संघ आपण तयार राहायचं आहे. चला थोडं स्पीडअप करायचं. घाई करायची आहे. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती स्थिरावते. 6 गडी बाद झालेत. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सुशील येतोय. हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू पाहतोय. प्रथम फलंदाजीसाठी आला होता. आता वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन सज्ज होतोय सुशील. आता मात्र भावेश भगत काय सुंदर झेल पकडलाय. नक्कीच विद्यमान सदस्य आहेत कवाड ग्रामपंचायतची. ते कवाड ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत भावेश भगत. सुंदर झेल पकडलाय. 7वा गडी बाद होतोय 8 या धावसंख्येवरती. अदनान येतो नवीन फलंदाज. आठ ह्या धावसंख्येवरती लगातार 4 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज येतो अदनान. सुशील मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल अदनानसाठी. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. सुंदर चेंडू येतोय. पाहायचा यष्टीरक्षक स्वप्नीलकडून थोडीशी चुकी होते. दरम्यान 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या मात्र आता हलते 9 या धावसंख्येवरती जाते. गणेश भोईर यांचं इथं आगमन झालंय. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुढील चेंडू सुशीलचा. आपटलेला चेंडू तर पाहिजे. यष्टीरक्षक स्वप्नील परत झेलवरती येतोय. सुंदर झेल पकडला जातोय. नक्कीच चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय स्वप्नीलच्या माध्यमातून. सदानंद गोडे इथे उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. सहर्ष स्वागत असेल सदानंदजी गोडे. आपण यायचं आहे व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी.
इथं व्यासपीठावरती यायचं आहे. आहात पटेल येतो नवीन फलंदाज. 9 या धावसंख्येवरती स्वप्नील नक्कीच 5 चांगले असे झेल घेतलेत आपल्या संघासाठी. सुशील मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय सुशील आहातसाठी. 8 गडी बाद झालेत. पाहायचंय हा चेंडू पाहायचाय क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. दरम्यान दुसऱ्या धाव सुखरूपरित्या पूर्ण होते. 2 धावांनी धावसंख्या होते ती 11. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय गेम चेंजर महापोली संघ 43 धावांचा पाठलाग करताना एकदम बॅकफुटला पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचा संघर्ष पाहायला मिळत नाही सामन्यामध्ये. वारंवार गडी बाद झालेत आणि थोडासा बॅकफुटला पाहतोय आपण महापोली संघ. आता मात्र मोठा फटका पाहायचा. क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय का. चेंडू निघून जातोय सीमा पार षटकार. अशाच फटक्यांची नक्कीच आवश्यकता असेल महापोली संघाला. धावसंख्या आली ती 17. एक चेंडू बहुधा शिल्लक असावा या षटकातील. आहातने हा षटकार घेतलाय नक्कीच. आता मात्र दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 17 या धावसंख्येवरती गेम चेंजर महापोली संघ विपक्ष राहुल स्पोर्ट्स 90% संघ. अजून एक चांगला फटका पाहायचा आहे. मात्र यष्ट्यांवरती चेंडू आदळला जातोय. दरम्यान एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान घेतात दोन्ही फलंदाज. 18 ही धावसंख्या पाहतोय. षटक समाप्तीची खून करतायत पंच. 3 षटकांच्या समतून 18 धावा पाहतोय आपण. पाहायचं आता किती चेंडू मध्ये किती. 6 चेंडू आणि सहा चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. नक्की 4 उत्तुंग षटकार खेचावे लागतील. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. कंपल्सरी सामना चेसिंग हा नियम स्पर्धेचा आपल्या सर्व संघनायकांना माहितीच असेल. गोलंदाज शुभम येतो गोलंदाजी मार्गावरती सज्ज होता. नेक्स्ट मॅच मध्ये आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत मित गोडे यांना. 6 चेंडू आणि 25 धावा पाहायचे. आहात आहे स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू. आता मात्र योग्य कनेक्शन झालं नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. एक सुवर्ण संधी होती फलंदाजाला. त्या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यात अपयश आले ते आहातला. आता 5 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. पाहायचंय कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जाईल की त्यांना जखडून ठेवतोय तो शुभम. राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन सज्ज होतो आहातसाठी. आपटलेला चेंडू होता. परत एक सुवर्ण संधी होती. हा चेंडू नक्कीच चांगला चेंडू होता. फलंदाज मात्र निर्धाव चेंडू हाताळतोय. धावसंख्या स्थिरावते. आता 4 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. कंपल्सरी सामना कंपल्सरी चेसिंगचा नियम असेल ह्या स्पर्धेतील. आता परत एकदा फुलटॉस चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार. शुभम नवीन चेंडू घेऊन सज्ज होते आहातसाठी. पुढचा चेंडू सुंदर चेंडू होता. आता मात्र नक्कीच जखडून ठेवलाय. भावेश भगत चेंडूवरती वेगाने येत आहेत. मात्र थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येमध्ये वरती. पुढचा चेंडू शुभमचा. राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल आहातसाठी. आहातने मात्र 2 उत्तुंग असे षटकार मारले होते. पाहायचंय परत एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू 1 बाउन्स जातोय चौकार. 4 धावा मिळतील. मात्र आता सामन्यापासून खूप लांब गेलाय तो गेम चेंजर महापोली संघ. अशाच फटक्यांची पहिल्या 3 षटकांमध्ये आवश्यकता होती महापोली संघाला. नक्कीच थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये नक्कीच खूप चांगली गोलंदाजी झाली राहुल स्पोर्ट्स 90% संघाकडून. चेंडू द्यायचा मैदानामध्ये. आयोजक चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये. 21 या धावसंख्येवरती खेळतोय आहात.
नक्कीच हा फलंदाज खूप उशिरा मैदानामध्ये आला आणि थोडंसं बॅकफुटला आता आपण पाहतोय महापुली संघाला चेंडू मैदानामध्ये द्यायचा आहे. स्वयंसेवक नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघाचे संघनायक आपण आपले संघ तयार ठेवायचे. स्वर्गीय सचिन इलेवन आगरीपाडा, साई स्पोर्ट्स विराज स्पोर्ट्स शेलार. चला एक चेंडू शिल्लक आहे. एका चेंडूवरती या सामन्याचं एकतर्फी झुकलेला पाहायला मिळतो आपल्याला. तो राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाकडे पाहायचा शेवटचा चेंडू शुभमचा. आता मात्र पाहायचा आहे षटक समाप्तीची खून येते. विजयी होतोय राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ. अभिनंदन. पराभूत संघाचं सुद्धा कौतुक. गेम चेंजर महापुली संघ आपण पराभूत झाले असाल पण आपण आयोजकांची आपल्याला विनंती असेल आपला कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधून जायचा आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे.